हा दुर्गाडी किल्ल्याचा ऐतिहासिक बुरुज आपण पाहतोय, त्याचं नूतनीकरण सुरू आहे। महाराष्ट्रातले गड किल्ले जतन केले जावेत हा याचा मुख्य उद्देश आहे। हे दुर्गाडी किल्ल्याचं महाप्रवेशद्वार आपण पाहतोय। हा कल्याणातच नव्हे तर जगात प्रसिद्ध असा किल्ला आहे आणि पर्यटकांसाठी हा खूपच आकर्षण ठरत आहे। आत्ताच आपण गड किल्ल्याची दृश्य पाहिली, त्यात एक दृश्य होतं ते म्हणजे नूतनीकरणाचं। आणि नूतनीकरण किती लवकर होत आहे त्यापेक्षा किती किल्ल्यांचं होत आहे आणि किती प्रमाणात होत आहे हे जास्त महत्वाचं आहे। वेळ महत्वाचा नाहीये, वेळ लागला तरी चालेल, पण जे काय प्रोसेस होईल ती पूर्णपणे झाली पाहिजे आणि ती बराच काळ टिकली पाहिजे। प्रश्न एवढाच आहे, गड किल्ले ही आपली संस्कृती आहे आणि ही अनेक जनरेशन्स, ॲटलिस्ट आता आपण एका जनरेशन पुरता विचार करूया, एकदम 10 जनरेशनचा विचार करणं अवॉइड करून कमीत कमी एका जनरेशन पर्यंत तरी ही गड किल्ल्याची संस्कृती शाबूत राहिली पाहिजे। समाजात याबाबत संवेदना जागृत व्हायला पाहिजे, यासाठी कळकळीने हा व्हिडिओ मी पोस्ट करतोय। धन्यवाद।